कोल्हापूर शहर गेली 3-4 वर्ष या महायुतीच्या काळामध्ये नुसती धूळ आणि खड्ड्यानं माखलेले रस्ते, निकृष्ट दर्जाचे रस्त्यानं ग्रासलेलं आहे. आणि वारंवार या परिसराचे आणि या विधानसभा क्षेत्रातले आमदार गेले वर्ष 1 वर्ष झाले ते उत्तर विधानसभेचे आमदार आहेत राजेश क्षीरसागर साहेब, आणि गेली 3 वर्ष ते कॅबिनेट दर्जा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत. सत्ताधारी घटनात्मक पदावर असताना तेच गेली 7 वेळा त्यांनी मिटिंग घेतल्यात आणि कधी अधिकाऱ्यांच्यावर प्रशासनावर खेकसायचं. परवा तर त्यांनी फार मोठा एक स्टंट केला केविलवाना आपली प्रतिमा सुधारण्यासाठी, की कॉन्ट्रॅक्टरांना सगळ्यांच्या समोर झाडल्याचा एक स्टंट केला की किती कोट्यावधी रुपये मिळवशीला, तुमचं पोट फुटल, किती मिळवशीला. तर आमचं या निमित्तानं आमदार क्षीरसागरांना सांगणं आहे, गेली 4 वर्ष तुम्ही विकास निधी आणला म्हणून जे निकृष्ट दर्जाचे सर्व कामं केलात त्यातनं आपलं किती पोट पहिला तुडुंब भरले हे आम्ही या निकृष्ट साखळीच्या, या भ्रष्ट साखळीचे घटक आपल्याला आपण आहात की काय, आणि या सर्व साखळीचे आपण सूत्रधार आहात असं आपलं वागणं आणि बोलणं होतं. त्यामुळे ते आम्ही पुराव्यानिशी उघड करत आहोत. हे कॉन्ट्रॅक्टर आपल्याच संबंधित आहेत, आपणच कन्सल्टंट नेमता, आम्हालाच काम, आमच्याच माणसाला काम मिळावं म्हणून कॉन्ट्रॅक्टरांच्या ग्रुपवर व्हॉट्सअप टाकता, आपल्या आशिष आणि कमलाकर ह्याच्या पाठीमागे ठेवता. त्यामुळे आपण यातनं बाजूला जाऊ शकत नाही. आम्ही सर्व भ्रष्ट साखळी जी गेल्या माझ्या 4 वर्ष कोल्हापूरला लुटत आहे, आणि कोल्हापूरला फक्त खड्डे, धूळ, टू व्हीलर, रिक्षावाले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव या सगळ्यांना जो मानसिक त्रास झाला आहे आणि त्यांचं आरोग्य धोक्यात आले, याचा जाब विचारून या भ्रष्ट साखळीला फौजदारी केस करून जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आहे. हे अभियान आम्ही आता चालू केलेलं आहे, एवढं आपण लक्षात ठेवावं.